आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरातल्या योद्धा अकॅडमीच्या वतीनं राज्यस्तरीय योद्धा स्टेट चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा रोटरी क्लब सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून आलेल्या शेकडो खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेत आपली क्रीडा प्रतिभा, जिद्द आणि आत्मविश्वासाचं उत्कृष्ट प्रदर्शन केलं। स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। विविध वयोगटातल्या स्पर्धकांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, शिस्त आणि खेळ भावना दाखवत उपस्थितांची मनं जिंकली। दिवसभर रंगलेल्या चुरशीच्या आणि रोमांचक सामन्यांमुळे स्पर्धास्थळी क्रीडामय वातावरण निर्माण झालं होतं। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने उपस्थित होते। त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना क्रीडा क्षेत्रातील शिस्त, मेहनत, सातत्य आणि राष्ट्रप्रेम यांचं महत्त्व अधोरेखित केलं। तसंच खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात यश मिळवून राज्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं असं आवाहन केलं। कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून रिंगण फिटनेस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन महादेव खोंद्रे तसंच हाफ आयर्नमॅन विजेते ॲडव्होकेट जिया गब्बर शेख उपस्थित होते। त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव सांगत खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पदकं, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। यावेळी योद्धा अकॅडमीच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। विजेत्या खेळाडूंनी आपल्या यशाचं श्रेय प्रशिक्षक, पालक आणि सातत्यपूर्ण सरावाला दिलं। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेले प्रशिक्षक, जिल्हा समन्वयक, विभाग समन्वयक, पालक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवक, प्रशिक्षक, अधिकारी आणि सहकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचं मान्यवरांनी कौतुक केलं। कार्यक्रमाचं नियोजन आणि संयोजन राज्य समन्वयक ओमकार हुपरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध, पारदर्शक आणि यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचं अभिनंदन करण्यात आलं। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गुणवंत खेळाडू घडवण्याच्या उद्देशानं योद्धा अकॅडमी सातत्यानं कार्यरत राहणार असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलं।